गुड मॉर्निंग. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता, तर चला म्हटलं आज दसरा आहेत आणि माझी सकाळपासूनची जी कामाची रुटीन आहे, तर आज दसऱ्यामुळे सणवार असल्यामुळे त्यांचं असं होतं की 9 दिवसाची त्यांचे उपवास असतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की छान असं आमटी भात बनव. त्यांना पुरणाच्या डाळीची जी आमटी असते, म्हणजे पुरण तर नाही घालणार आहे पण डाळीची आमटी बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते. थोडी वेगळी आहे रेसिपी, म्हणजे त्यामध्ये मी जे काही गोळे घालते ना, ते तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. थोडं वेगळी पद्धत आहे, तर चला म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. सगळ्यात आधी बघा, ओट्यावरची जी काही भांडी होती ती उचलून ठेवली आणि त्यानंतर सकाळचा चहा वगैरे झालेला होता. मिस्टर बाईक वॉश करायला गेलेले होते आणि दोन्ही बाईक धुवायचे होते, त्यांची आणि माझी. त्यामुळे बाहेरची कामं ते बघत होते आणि फुलं वगैरे आणायची होती आणि फुलांच्या माळा देखील बनवायच्या होत्या मला. तर म्हटलं तुम्ही फुलं घेऊन या, मी माळा वगैरे बनवून घेईल, कारण बाहेर माळा खूप महाग मिळतात आणि घरच्या घरी मला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा बनवता येतात. पण आज काही टाईम भेटतो का नाही माहिती नाहीत, कारण आधीच खूप वेळ झालेला होता आणि तरीसुद्धा माळा मी घरीच बनवणार होते, फुलं ते आणणार होते. त्यानंतर छान असा कुकर लावायला घेतला. सगळ्यात आधी कुकर मी मोठाच वापरते, छोटा फक्त इतर वेळी जर मसाले भात खिचडी वगैरे बनवण्यासाठी वापरते. मोठा कुकर असला की मग त्यामध्ये 2-3 म्हणजे आपण लावू शकतो वरण भात किंवा काही एक्स्ट्राचं. तर आता यामध्ये छान मी इंद्रायणी तांदूळ लावलेला आहे. इंद्रायणीचा भात बनवायचा आहे, त्यांना आवडतो इंद्रायणी तांदूळ, त्यामुळे. त्यानंतर बघा, आता त्यामध्ये डाळ लावलेली आहे. डाळ ही हरभऱ्याची डाळ लावली आहे, कारण आमटी बनवायची होती, डाळीची आमटी, त्यामुळे. तर 4 शिट्ट्या करून घेणार आहे. 4 शिट्ट्यामध्ये अगदी सगळं म्हणजे भात आणि डाळ पूर्ण शिजते. तर एकीकडे छान कुकर लावला. जे काही आमटीसाठी लागणार होतं, म्हणजे जे काही कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर सगळं असं बारीक चिरून घेत होते. खोबरं आणि कांदा तर मी गॅसवरतीच जाळून घेत असते, कारण मला काळी आमटी बनवायला खूप आवडते आणि माझी काळी आमटी शक्यतो म्हणजे कांदा आणि खोबरं तर फ्राय करतेच. त्या व्यतिरिक्तसुद्धा माझा जो मसाला आहे तो वडनेरवरून आणलेला आहे. तर वडनेरला खूप छान मसाला मिळतो, पूर्ण काळी आमटी बनते आणि एकदम छान मसाला आहे, त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे. तर तोच मसाला मी वापरते शक्यतो आमटी करता. आणि आता 9 दिवसापासून उपवासाचंच खात होतो आम्ही, उपवासाचंच म्हणजे चालू होतं घरामध्ये पदार्थ. तर आता छान म्हटलं आज आमटी बनवूया आणि उपवाससुद्धा सोडायचा होता मिस्टरांना, त्यामुळे लवकरच स्वयंपाकाला लागलेली होती. आणि आता एकीकडे छान कांदा आणि खोबरं फ्राय करायला ठेवलं गॅसवरती. ही जाळी मी फ्राय करण्यासाठीच आणली होती, खूप चांगली निघालेली आहे. आता याला जवळपास 2 ते 3 वर्ष झाले आहे या जाळीला. अगदी म्हणजे व्यवस्थित फ्राय होतं त्यामध्ये. आणि यावरती पापड वगैरे देखील आपण फ्राय करू शकतो. त्यानंतर बघा, आता एकीकडे छान कांदा आणि खोबरं फ्राय करून घेतलं आणि आता आपलं जे भज्याचं पीठ आहे, तर मस्त छान डाळीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये मीठ घातलं आणि सोडा घातला. बाकी काहीच घालणार नाही आहेत. हळद आणि तिखट तर बिलकुलच नाही, फक्त त्यामधले घातली तर कोथिंबीर घालणार आहे, कारण कोथिंबीरीने भजी अगदी छान लागतात. आणि त्यापर्यंत छान जे काही भज्याचं पीठ होतं ते छान मळून ठेवलेलं होतं. एकीकडे छान मुरलं का मग भजीची टेस्ट आणि भजी छान अशी नरम नरम बनतात. तर त्यासाठी त्यानंतर बघा, जे काही खोबरं आणि कांदा होतं छान असं बारीक करून घेतलं आणि हे जे पीठ मळतो ना भज्याचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून मी असं घट्ट असं भज्याचं पीठ बनवून ठेवणार आहे. तर भजी मला गरम गरमच काढायची होती आणि पोळी देखील मला गरम गरमच करायची, म्हणून मी पोळी आणि भजी शेवटला बनवणार आहे. त्या अगोदर म्हटलं छान असं जे काही मिक्सरमध्ये दळायचं होतं, ते म्हणजे आमटीसाठी लागणारं आमटीचं वाटण बनवायचं होतं. तर अगदी चिक्कन मी बारीक दळून घेत असते आणि एकदम म्हणजे कोथिंबीर जास्त घालायची, जेणेकरून आमटी खूप छान लागते चवीला. तर आता बघा, एकीकडे छान वाटण करून घेतलं आणि मला एक सवय आहे की प्रत्येक वेळेस मी हँडवॉश करत असते. हँडवॉशची मला खूप सवय लागली. प्रत्येक वेळी मी हात धुवूनच करत असते. 2-2 मिनटाला जर मी हात इकडे तिकडे कपड्याला वगैरे किंवा कशालाही लावला तर मला लगेचच हात धुवायला लागतो. व्यवस्थित स्वच्छ मला असं आवडतं. त्यानंतर बघा, आता
कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलं. तेल थोडं जास्तच घातलेलं आहे, कारण आमटीला छान तरी येण्यासाठी तेल थोडं जास्त घालायचं. त्यानंतर तेजपान घातलेलं आहे. तेजपान किंवा कढीपत्ता तुम्ही काहीही घालू शकतात. त्यानंतर जो काही वाटण केलेला होता तो छान असा वाटण दळून घेतल्यानंतर छान असा तेलामध्ये फ्राय करायला टाकलेला आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला असं एकसारखं हलवायचं आहे. आणि काळा मसाला घातलेला आहे 2.5 चमचा. तर माझ्या अंदाजानुसार माझं ठरलेलं आहे. तर मला आता माझ्या रोजच्या सवयीमध्ये माहिती झालेलं आहे किती घ्यायचा मसाला किती नाही. त्यामुळे आता छान आमटी फ्राय करून घेण्या अगोदर छान असं चमच्याने एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे तरी सुटते. त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ असंच तरी येऊपर्यंत, तेल फ्राय होईपर्यंत मी असंच ठेवलेलं आहे झाकण. एकीकडे छान आता कुकर लावलेलं होतं, ते डाळ वगैरे शिजलेली आहे. भात वगैरे देखील झालेला आहे. भाताचा छान असा इंद्रायणीचा वास येत होता आणि डाळसुद्धा म्हणजे मस्त शिजलेली होती. आता ही डाळ मला जी आमटी बनवली आहे त्यामध्ये ही डाळ घालायची आहे. आणि पुरण देखील असंच बनवतात. तर पुरणाची जी डाळ असते तीच वापरलेली आहे, हरभऱ्याची. आणि मी इथे काही पुरण वगैरे जास्त देखील मी शक्यतो बनवत नाही, कारण पुरणाची पोळी त्यांना काही जास्त आवडत नाही. आणि मी सुद्धा म्हणजे खाल्ली तर 1-2 खाते, तर 1-2 पोळीसाठी मी इतकं काही म्हणजे पुरणाचं काही बनवत नाही. बाकी आमटी वगैरे सगळं सेम मी ॲज इट इज बनवते, फक्त पुरणपोळी बनवत नाही. कधी क्वचित जर वाटलं तर बनवते. आणि आता बघा छान तरी येऊपर्यंत छान असं तेल झाकण ठेवून छान असं वाटण फ्राय करून घेतलं. त्यानंतर बघा लगेच जे डाळ होती ना, डाळीमध्ये थोडं पाणी घातलं आणि डाळ घासायची नाही आहे. डाळ तशीच आपल्याला ॲज इट इज आमटीमध्ये टाकायची आहेत, कारण डाळ ही अख्खी जी डाळीची आमटी म्हणतात ना, तर अख्खी डाळ आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे तर छान अशी हरभऱ्याची डाळ शिजलेली होती आणि मस्त अशी पूर्ण आपल्या आमटीमध्ये छान अशी टाकलेली आहे. आणि डाळ हातात घेऊन बघितली तर अगदी छान अशी बारीक झालेली ती शिजलेली होती. त्यानंतर तरी बघू शकतात, अगदी अशी तरी आलेली आहेत आमटीला. तर आता यामध्ये छान असं मीठ घालणार आहे चवीनुसार. थोडं कमीच घालते, कारण कसे कधी माझ्याकडून मीठ जास्त शक्यतो तरी मिठाचा अंदाज चुकतो आहे, त्यामुळे मग मीठ मी कमीच घालते. त्यानंतर पाणी घातलं, किती पाहिजे होतं तितकं पाणी घालून घेतलं, कारण यामध्ये मी आता हे मैद्याचे गोळे घालणार आहे, त्यामुळे आमटी लवकरच घट्ट होते. त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवलेलं होतं. त्यानंतर बघा आता मैदा घेतला आणि मैद्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि छान असं भज्याचं पीठ मळतो त्याच्यासारखंच छान असं हे एकत्र करून पीठ मळून घेतलं आणि छान असं पातळ करून घेतलं. भज्याचं सेम टू सेम पीठ मळतो तसंच पीठ मळलं आहे. आणि याची मी आता छोटे बारीक गोळे करून आमटीमध्ये सोडणार आहे. आणि आमटीला पहिले उकळी येऊन द्यायची. उकळी आली की छान असे गोळे घालायचे, बारीक गोळे सोडायचे, जेणेकरून एकदम बारीक सोडायचे, जेणेकरून नंतर ते फुगतात आणि मोठमोठे होतात. त्यामुळे मग बारीकच ठेवायचे आणि थोडा वेळ आमटीला उकळी येऊन द्यायची. छान हे जे मैद्याचे गोळे आहे ते शिजूपर्यंत आपल्याला छान असं मोठ्या गॅसवर आपल्याला आमटी उकळत ठेवायची आहे. छान असं आमटीला उकळी येऊ राहिली आणि एकीकडे जो काही ओट्यावरचा किचन ओटर झालेला पसारा आहे, जसं की मैद्याचं जे काही वापर झालेला आहे, ज्या गोष्टी लागत नव्हत्या त्याच लगेचच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहे. ओट्यावरचा पसारा कमी करायचा प्रयत्न करते, कारण नंतरून मग खूप ताण होतो आणि आवरायलासुद्धा खूप कंटाळा येतो. एकदा की जेवण झालं ना की खूप आळस येतो किचन ओट्यावरचं काम करायला. त्यामुळे तर आता एकीकडे बघू शकता जे पीठ आहे ना, तर मी असं चाळूनच घेत असते, कारण पिठामध्ये बरेच वेळ आहे ना पीठ आपलं जर म्हणजे जास्त बंद ठेवून त्यामध्ये ना असे बारीक किडे वगैरे लागतात. त्यामुळे ना मी असं चाळूनच घेते. त्यामध्ये जे काही जाडसर दळलेलं किंवा गव्हाचे काही दाणे वगैरे असतील तर ते असे वरच्यावर निघून जातात. आणि पीठ जितकं चिक्कन आपण चाळून घेतलं ना तर पोळी अगदी नरम येते आणि खूप छान लागते पोळी. नाहीतर मग खूप कडक लागते आणि काळी पडायला लागते. तसं न करता मग मी असं चाळून घेते. तर शक्यतो मी चाळायची सवयच लावून घेतलेली आहे. आता एव्हरी टाईम मी चाळूनच घेणार आहे. आणि आता त्यानंतर पीठ मळायला घेतलं. तर पीठ मळताना माझं अशी सवय आहे की मी अशी थोडंच पाणी घालूनच मळून घेते, एकदम भस्कन पाणी टाकत नाही, कारण कधी पातळ होतं. आणि आता जसं मला स्वयंपाकाचं म्हणजे समजायला लागलं आहे ना, तर मला आता बऱ्याच आयडिया आलेल्या आहे की स्वयंपाक पटकन झटपट कसा करायचा. आणि त्यानंतर बघा छान आता कणिक छान मळून घेतलं आहे. इथे कणिक मळून झालेलं आहे. त्यानंतर छान भज्याचं पीठसुद्धा रेडी आहे, भात रेडी आहे.
एकीकडे आमटीसुद्धा रेडी करून झालेली आहे. फक्त उरलं म्हणजे भजी आणि गरम गरम पोळी बनवायची होती. त्या अगोदर मिस्टर काही घरी आलेले नव्हते, त्यांना बाहेर थोडं काम होतं, त्यामुळे मग काय काम करायचं ना, तर बसूनही आपला टाईमपासच होणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आता भांडी वगैरे घासायला घेऊया, कारण जी भांडी सकाळची निघालेली होती चहाची आणि आत्ताची स्वयंपाकाची सगळी क्लीन करून घेतली ना, तर नंतरून जेवणाचीच भांडी राहतील आणि खूप जीवावर येतं. आणि असं सणावाराच्या दिवशी आपण जो पुरणाचा किंवा सणावाराचा जो स्वयंपाक बनवतो तो खाल्ल्यानंतर खूप झोप सुटते आणि माझ्या बाबतीत तर असंच होतं मला. तर एकीकडे छान भांडी घासून घेतली. व्हिडिओ थोडी स्पीडमध्ये केलेली होती कारण तुम्हाला डीपली शेअर करायचं होतं त्यामुळे. त्यानंतर छान अशी माझी देवपूजा बघू शकता. देवांची छान पूजा करून घेतली. छान अशी रामाच्या मूर्तीला देखील अशी माळ वगैरे घातली आणि खूप छान अशी पूजा झालेली होती. तुळजाभवानी मातेलासुद्धा अशी आज डोक्यावरती ओढणी दिलेली होती, चुन्नी टाकलेली होती. तर खूप छान दिसत होती तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ महाराज, बाळकृष्ण भगवान सगळे देव अगदी असे उठून दिसत होते. देवघरात बघितलं ना तर अगदी प्रसन्न वाटतं माझं देवघर. आणि मला रोजची जर देवपूजा अशी केली ना तर खूप छान वाटतं. तर सणवार असला मी नेहमीच देवांना असंच सजवत असते आणि तुम्ही पण बरेच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल माझी देवपूजा. त्यानंतर परत एकदा किचनमध्ये आले आणि आता घरी मिस्टर आलेले होते, बाहेरचं काम झालेलं होतं. थोडा वेळ टाईमपास केला, भांडी वगैरे झाली, तुमच्यासोबत देवपूजा शेअर केली. आता छान पोळ्या करायला घेतल्या, गरम गरम पोळ्या करून घेतल्या आणि गरम गरमच पोळ्या करायच्या कारण थोडा वेळ जरी पोळी बनवून ठेवली ना तर कडक होते किंवा कडक जरी नाही झाली तर चव लागत नाही. कारण आता गरम गरम पोळी खाण्यामध्ये जी मजा असते ना ती थंड पोळीमध्ये लागत नाही. त्यामुळे म्हटलं चला आता गरम गरमच पोळ्या करूया सगळ्या. तर आता सगळ्यांनाच भूक लागलेली होती तर छान अशा पोळी करायला घेतली. त्यानंतर जे काही भज्याचं पीठ होतं छान पोळ्या करून घेतल्या आणि एकीकडे छान आता गरमागरम भजी बनवायला घेतली. आणि गरम तेल होतं त्यामुळे मी थोडंसं गरम तेलापासून लांबच राहते कारण माझ्यासोबत काल 2 टाईम वेळा असं झालं की तेल डोळ्यामध्येच उडालं आणि डोळ्याला ऑलरेडी इन्फेक्शन होतं आणि डोळ्यामध्ये गरम तेल उडाल्यामुळे खूप घाबरली होती. त्यामुळे मग तेलापासून थोडंसं मी लांबच राहते. थोडंसं तेलामध्ये जर काय फ्राय वगैरे करायचं असलं, पाणी वगैरे जरी नसलं थोडंफार उडतंच, त्यामुळे थोडंसं असं लांब राहते मी तेलापासून. आणि आता छान भजी वगैरे बनवून घेतल्यानंतर मग छान असा नैवेद्य भरायला घेतला आणि छान असं नैवेद्य भरताना मस्त कुरडई फ्राय केली. कुरडई आणि भजी नेहमीच असते. आमटी बनवली डाळीची की असं कुरडई वगैरे त्यांना लागतेच. त्यानंतर बघा छान नैवेद्याचं ताट भरून घ्यायचं होतं. आमटी गरम करायला ठेवलेली होती. त्यानंतर छान असं पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. त्या नैवेद्याचं ताट व्यवस्थित भरून घेऊया म्हटलं आणि आता ताट बघू शकतात व्यवस्थित असं ताट भरून देवाला छान नैवेद्य दाखवून घेतला आणि एकीकडे छान आता जेवण करायला बसणार होतो. जेवण झाल्यानंतर मला माळा ओवायच्या होत्या, तर बऱ्याच साऱ्या माळा ओवायच्या होत्या पण आता खूप टाईम झाल्यानंतर मग म्हटलं चला आता सिंपल अशा माळा ओवून घेऊया. कसं वाटलं आजचं रुटीन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.